नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी सायन्स क्लासेस या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक केमिस्ट्रीचा आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि मला आवडतो का तर याच्यातले जे क्वेश्चन आहेत ते खूप इझी असतात. ठीक आहे, कारण की या चॅप्टरला जास्त वेळ न देता तुम्ही परफेक्ट स्टडी करू शकता. फक्त याच्यामध्ये 2 ते 3 फॉर्म्युले आहेत, ते व्यवस्थित जर तुम्ही केले तर सर्व क्वेश्चन तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. तर बघा, आजचा आपला पहिला क्वेश्चन काय आहे? The disintegration constant of reaction with half life 1600 years is. तुम्हाला इथे डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणजे के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. बघा, या क्वेश्चन मध्ये काय होतं, तुम्हाला इथे काय दिलाय, हाफ लाईफ साठी एक फॉर्म्युला आहे. तो काय बघा, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. मग तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, के म्हणजे डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. मग के साठी काय फॉर्म्युला बनेल, 0.693 अपॉन टी हाफ. मग तुम्ही काय करणार, या 0.693 ला तुम्हाला इथे पिरियड दिलेला आहे किती, 1600 इयर. आणि जर तुम्ही याला व्यवस्थित जर सॉल्व्ह केला, कॅल्क्युलेट जर केला, तर तुमचा आन्सर येईल 4.33 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे, आणि याचं युनिट काय असेल, पर इयर म्हणजे इयर इनवर्स. ठीक आहे, आता हे बघा, कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचंय, फक्त याला डिवाइड करा. म्हणजे याच्यामध्ये बघा, या टाईपच्या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला जर डिव्हिडेशन जर व्यवस्थित येत असेल, म्हणजे एखाद्या नंबरला जर डिवाइड करता व्यवस्थित येत असेल, तर तुम्ही याचा आन्सर व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. बघा, आन्सर काय आलं, 4.33 इंटू 10⁻⁴. तर तुमचं ऑप्शन कोणतं आहे, ऑप्शन बी, ते तुमचं आन्सर आहे. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये, म्हणजे हा झाला आपला पहिला टाईप. त्याच्यामध्ये काय विचारलेलं असेल तुम्हाला, हाफ लाईफ किंवा के डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. तर याच्यासाठी तुम्हाला हाफ लाईफचा हा फॉर्म्युला आला पाहिजे. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन काय बघा, इफ द 50% ऑफ रेडिएक्टिव्ह सबस्टन्स डिसोशिएट्स इन 15 मिनिट्स. आपल्याला इथे काय दिले बघा, एखादा सबस्टन्स आहे तो 50% डिसोशिएट होतोय 15 मिनिट मध्ये. तर आपल्याला 99% सबस्टन्सला डिसोशिएट्स करण्यासाठी किती टाइम लागेल. आता याच्यासाठी पण तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवातीला हाफ लाईफचा फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. मग इथे काय होईल बघा, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. आता इकडे बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, के इज इक्वल टू काय, के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. आता याच्यामध्ये किती दिलाय, टाइम जो आहे तो तुम्हाला किती दिलाय, 15%. 50% रेडिएक्टिव्ह सबस्टन्स डिसोशिएट्स म्हणजे हाफ आहे ना, तर त्याच्यासाठी टाइम किती आहे, 15 मिनिट्स. आता इकडे बघा, 15 मिनिट्स जर आपण याच्यामध्ये पुट केलं 0.693 अपॉन 15, तर तुम्हाला आन्सर काय येईल बघा, 0.0462. हा काय झाला तुमचा के, म्हणजे के ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. बघा, सेम जसा हा क्वेश्चन सॉल्व्ह केला तशीच या क्वेश्चनची सुरुवात त्याच फॉर्म्युलावरून होते. के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. आपल्याला हाफ पिरियड दिलेला आहे 15, मग त्याने डिवाइड केल्यानंतर तुम्हाला के भेटला. आता तुम्हाला करायचं आहे काय, हा तुम्हाला के मिळाला कितीसाठी, 50% रिएक्शन कम्प्लीट झाल्यानंतर, पण तुम्हाला 99% साठी फाइंड आउट करायचं आहे. मग तुम्हाला इंटिग्रेटेड रेट लॉ आला पाहिजे. कोणता, इंटिग्रेटेड रेट लॉ. आता इंटिग्रेटेड रेट लॉला आपण इथे सॉल्व्ह करूया. रेट लॉ काय बघा, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग A0 अपॉन AT. म्हणजे काय बघा, आता तुम्हाला के माहित आहे, तुम्हाला इथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती असणार, 100%, आणि AT म्हणजे आपल्याला 99% कंप्लीट करण्यासाठी. मग इथे AT जो असेल तुमचा किती असेल, 1 असेल. बघा, मी काय करतो, आता के ची व्हॅल्यू आपल्याला मिळाले 0.0462 इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग. आता A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती असणार, 100, आणि AT म्हणजे काय, 100 मधून 99% आपल्याला काय करायचंय, डिकम्पोज करायचंय, बरोबर ना, डिसोशिएट करायचंय जो सबस्टन्स असेल तो. मग किती येणार, 1. आता इकडे बघा, मग काय होऊ शकतं, 0.0462 इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग. हा 100 म्हणजे काय असेल, 10चा स्क्वेअर,
ही जी पॉवर आहे ती कुठे येईल, समोर येईल. मग काय येईल, 0.0462 इज इक्वल टू 2 इंटू 2.303 लॉग 10 म्हणजे किती असतो, 1. लॉग 10 ची व्हॅल्यू किती असणार आहे, 1. आणि अपॉन टी. आता काय करणार तुम्ही, इथे बघा, इथे सॉल्व्ह करतो. टी जर तुम्ही या साईडला LHS मध्ये घेतला आणि हे जर राईट साईडला जर शिफ्ट केलं तर तुमचा आन्सर काय, याने याला मल्टिप्लाय करा, 4.606 अपॉन 0.0462. आता बघा, याने जर याला तुम्ही व्यवस्थित डिवाइड केलं, काय व्यवस्थित जर डिवाइड केलं तर होईल काय, तुमचं आन्सर आहे ते किती येते, 99 मिनिट्स. किती, 99 मिनिट्स. याच्यासाठी करायचंय काय, तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. बघा, तुम्ही कॅल्क्युलेट करताना काय करणार, हे 3 पॉइंट्स आहेत, तर पुढे शिफ्ट करताना हा पॉइंट कुठे येईल, इथे येईल. फक्त तुम्हाला व्यवस्थित पॉइंट शिफ्ट करायचे आणि डिव्हिजन करता आलं पाहिजे. मग बघा, आपले पहिले 2 क्वेश्चन झाले. एक विचार करा, जर तुम्हाला डिव्हिजन जर व्यवस्थित येत असेल तर तुम्ही खूप आरामात क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आपला पहिला म्हणजे 2 फॉर्म्युला आपल्याला कोणते मिळाले, पहिला k इज इक्वल टू k इज इक्वल टू 0.693 अपॉन k, आणि दुसरा कोणता आहे आपला, इंटिग्रेटेड रेट लॉ, k इज इक्वल टू 2.303 अपॉन t लॉग a0 अपॉन at. आता आपण आपले नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता आपले नेक्स्ट क्वेश्चन कोणते आहेत बघा. The rate law for the reaction A plus B gives out product is rate is equal to K A square B. What is the rate constant if the rate of reaction at given temperature when A and B are given? म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय, इथे आपल्याला ना रेट दिलेला आहे. काय दिलंय, रेट दिलेला आहे. आपल्याला रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं. काय करायचं आहे, रेट कॉन्स्टंट. बघा, या क्वेश्चन मध्ये मी काय करतोय, आपल्याला इथे रेट दिलाय आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, रेट कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर तुम्हाला इथे कोणता फॉर्म्युला आला पाहिजे, रेटचा एक फॉर्म्युला आहे, तो काय असतो बघा. ऍक्च्युली ना तुम्हाला इथे सर्व दिलंय, के इंटू ए स्क्वेअर इंटू बी, बरोबर. हा तुम्हाला एक फॉर्म्युलाच असतो. म्हणजे ऍक्च्युली ना फक्त आपण रेट हा तुमच्या फक्त रिएक्टंट वरती डिपेंड असतो, प्रोडक्टचा विचार आपण याच्यामध्ये नाही करत. मग आपण ना दिलेल्या व्हॅल्यूज इथे पुट करूया. रेट तुम्हाला दिलाय किती आहे, 0.22. ठीक आहे. आता के तुम्हाला फाइंड आउट करायचा, म्हणजे रेट कॉन्स्टंटच तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, तो काय आहे, के. आता ए ची तुम्हाला व्हॅल्यू दिली किती, 1, याचा काय स्क्वेअर, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे, 0.25. मग के इज इक्वल टू काय होईल, 0.22 अपॉन हे सर्व इकडे येईल, डिवाइड मध्ये जाईल. मग 1चा स्क्वेअर तर 1च राहणार. मग काय होईल, 0.25. जर याने याला जर डिवाइड केलं, बघा 0.22 ला जर 0.25 ने जर तुम्ही डिवाइड करताय तर तुमचं आन्सर क्लोज टू 1 येणार, पण लेस दॅन 1, कारण की खालचा नंबर काय जास्त आहे. आता तुमच्याकडे एकच ऑप्शन असा आहे, कोणता, 0.88. काय, 0.88. ओके, ठीक आहे. मग हे आणि युनिट जे आहे इथे सेम सर्वांचे युनिट्स आहेत. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, या व्हॅल्यूला या व्हॅल्यूने डिवाइड करायचं, तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. परत एकदा बघा, रेटचा जो फॉर्म्युला आहे तो लिहिला, आणि रेट पूर्णपणे कशावरती असतो, रिएक्टंट वरती डिपेंड असतो, आणि ऑलरेडी त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे. व्हॅल्यूज पुट केल्या, के ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फॉर द रिएक्शन O3 प्लस O गिव्स आउट 2O2. आता इकडे बघा, या रिएक्शन मध्ये आपल्याला याची तर काहीच गरज नाही, कारण की मी आधी सांगितलं आपला हा टॉपिक आपण स्टडी करतोय रिएक्शनच्या रेटचा, तर आपल्याला प्रोडक्टचा याच्यामध्ये जास्त विचार करायचा नाहीये. ठीक आहे. काही क्वेश्चन मध्ये प्रोडक्ट आणि रिएक्टंट या दोघांचा विचार करायचा आहे, पण या क्वेश्चन मध्ये रिएक्टंट प्रोडक्टचा काही विचार करायची गरज नाही. आपल्याला एक्सप्रेशन काय दिले बघा, के रेट लॉ एक्सप्रेशन काय दिले बघा, रेट लॉचं एक्सप्रेशन काय दिले, KO3, आणि हा काय दिलाय, O. आता बघा, याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, द मॉलिक्युलरिटी अँड ऑर्डर ऑफ द रिएक्शन आर एक्सप्रेस. सर्वात सोपा क्वेश्चन आहे. ऑर्डर म्हणजे काय, यांच्या ज्या पॉवर्स असतात ना त्यांचे ऍडिशन. आता बघा, काहीच नाही म्हणजे काय असतो, 1, आणि 1 + 1 काय होईल, 2. मग तुमची ऑर्डर किती झाले, 2, आणि हे कोणतं आहे, बाय मॉलिक्यूल, कारण की 2 मॉलिक्यूल आहेत. मग हे कोणती झाली, बाय मॉलिक्यूल, आणि हे
टू ऑर्डर आहे. मग तुमचं आन्सर काय असेल? आन्सर ए. बघा या क्वेश्चन मध्ये काय केलं, तुम्हाला रेटचा जो फॉर्म्युला आहे या पण क्वेश्चन मध्ये आणि या पण क्वेश्चन मध्ये सेम. आणि रेट हा पूर्णपणे रिॲक्टंट वरती डिपेंड असतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले सर्व व्हॅल्यूज पुट केल्या, आन्सर मिळालं की तुम्ही फाइंड आउट केला, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन ऍट गिव्हन टेम्परेचर दिलेला रेट कॉन्स्टंट तुम्ही फाइंड आउट केलाय. के म्हणजे काय? रेट कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये रेट इज इक्वल टू हा काय रेट कॉन्स्टंट इंटू दिस, म्हणजे तुम्हाला इथेही सेम त्याच टाइपमध्ये रिॲक्शन दिले, फक्त तुम्हाला याच्यामध्ये द मॉलिक्युलरिटी अँड ऑर्डर ऑफ रिॲक्शन, याच्यामध्ये मॉलिक्युलरिटी तुम्हाला फाइंड आउट करायची होती आणि ऑर्डर. तर याच्यावरून तुम्हाला या रिॲक्शनला बघताच तुमचं आन्सर तुम्हाला समजून जाईल. आपले नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चन काय, हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, म्हणजे तुम्हाला हाफ लाईफ पिरियड फर्स्ट ऑर्डर साठी दिलाय, म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे? टी हाफ. बरोबर, टी हाफ इज इक्वल टू 6.93 ही व्हॅल्यू तुम्हाला दिले. तुम्हाला काय फाइंड करायचं? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट, म्हणजे के फाइंड आउट करायचं आहे. मग तुम्हाला कोणता फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल? हाफ लाईफचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. मग के इज इक्वल टू काय येतोय? 0.693 अपॉन टी हाफ. टी हाफ तुमचा किती आहे? 6.93. बघा एक पॉइंट जर इकडे आपण शिफ्ट केला तर काय येईल? 6.93 इंटू 10⁻⁻1. ठीक आहे, काय होईल? 10⁻⁻1, कारण की हा पॉइंट इथे शिफ्ट केला तर, आणि हा 6.93. मग तुम्हाला आन्सर काय येते? 10⁻⁻1 आर. किती? 10⁻⁻1 आर. तुमच्याकडे बघा या टाइप मध्ये कोणतं आन्सर आहे का? नाही. 10⁻⁻ म्हणजे काय? 10⁻⁻ म्हणजे 1/10 आणि 1/10 म्हणजेच किती? 0.1 आर. तर ऑप्शन कोणता आहे तुमच्याकडे 0.1 आर साठी? ऑप्शन बी. बघा या टाइपचा पण क्वेश्चन सोपा आहे. परत आपण कोणता फॉर्म्युला यूज करतोय? हाफ लाईफचा. म्हणजे बऱ्यापैकी क्वेश्चन तुमचे हाफ लाईफ या फॉर्म्युलावरती डिपेंड आहेत. फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करेक्ट करायचं, आन्सर तुम्हाला लगेच मिळते. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, द रिॲक्शन टेक प्लेस इन 2 स्टेप ॲज, म्हणजे आपल्याकडे 2 रिॲक्शन दिलेत. आपल्याला 2 रिॲक्शन दिलेत. हा सर्वात सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं असतं? रिॲक्शन इंटरमिडिएट. काय फाइंड आउट करायचं असतो? रिॲक्शन इंटरमिडिएट. बघा मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो, बघा या रिॲक्शन मध्ये जो प्रॉडक्ट बनतो तोच प्रॉडक्ट जर इथे रिॲक्टंट मध्ये असेल तर तो कोण असतो? इंटरमिडिएट. बघा या रिॲक्शन मध्ये क्लोरीन हा काय आहे? तुमचा प्रॉडक्ट बनतोय, पण या रिॲक्शन साठी तो कोण आहे? रिॲक्टंट आहे. मग इथे इंटरमिडिएट कोण आहे? क्लोरीन. तर तुमचं आन्सर हा इकडे बघा Cl, मग हे ऑप्शन असेल Cl2 नाही, मग तुमचं आन्सर हे. मग बघा इंटरमिडिएट जर विचारलं असेल तर तुम्हाला 2 रिॲक्शन असतील, त्याच्यामध्ये जो फर्स्ट रिॲक्शनचा जो प्रोडक्ट आहे तो जर सेकंड रिॲक्शन मध्ये जर रिॲक्टंट असेल तर तोच तुमचा काय असतो? इंटरमिडिएट. तर अशा प्रकारे हा पण क्वेश्चन झाला. या क्वेश्चन मध्ये परत तुम्हाला काय करायचं होता? हाफ लाईफचा फॉर्म्युला यूज करायचा होता. आता हे 2 क्वेश्चन झाले. आता आपण आपले पुढचे क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. आपल्याला इथे एक रिॲक्शन दिले, त्याच्यासाठी आपल्याला एक एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं असतं. बघा रिॲक्शन मी परत इथे लिहितो, 2SO2 प्लस O2 गिव्हज आउट 2SO3. आता काय होतं, फक्त इथे ना तुमचे जे प्लस की मायनस हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण रिॲक्टंटसाठी एक्सप्रेशन बनवतोय तेव्हा मायनस येतात. आता इथे काय येईल? डेल्टा SO2 अपॉन dt. हा पण रिॲक्टंट आहे, मग इथे पण काय येणार? मायनस. आणि इकडे बघा इथे 2 मल्टिप्लाय आहे, मग इथे डिवाइड होणार. काय होणार? डिवाइड होणार. आता इथे पण मायनस डेल्टा O2 अपॉन dt. कोएफिशियंट 1 आहे, डिवाइड करण्याची किंवा मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. पण प्रॉडक्ट जेव्हा असेल तेव्हा साइन काय असेल बघा? प्लस डेल्टा SO3 अपॉन dt, आणि हा 2 कोएफिशियंट आपण डिवाइड करतोय. बघा या क्वेश्चन मध्ये मिस्टेक काय होतात, इथे काय लिहिले? मायनस डेल्टा SO2 अपॉन 2dt. आता इथे बघा मायनस डेल्टा SO2 अपॉन 2dt कुठे आहे का? डेल्टा SO2 अपॉन dt आहे, पण मायनस नाहीये. ठीक आहे, इथे हाफ मध्ये आहे, नाही. आता इथे बघा डेल्टा SO3 अपॉन 2dt प्लस आहे डेल्टा SO3 अपॉन 2dt. डेल्टा SO2 अपॉन dt आहे,
पण आपल्याला काय पाहिजे SO3, म्हणजे इथे हा पण ऑप्शन आहे आपल्याकडे बघा, मायनस डेल्टा O2 अपॉन dt, मायनस डेल्टा O2 अपॉन dt. मग तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? ऑप्शन बी. बघा या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन खूप सिंपल आहे, पण एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आल्यानंतर गोंधळून जायचं नाही. व्यवस्थित जर नीट जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला तुमचा आन्सर लगेच मिळून जाईल. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा जो टाइप आहे हा खूप सिंपल आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज. तुम्हाला रेट कॉन्स्टंट दिलेला आहे, म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली? के इक्वल टू 7 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे, युनिट नाही लिहित मी. ठीक आहे, इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज 0.080 व्हॉट इज द हाफ लाईफ. आता तुम्हाला इथे काय दिले? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. व्हॉट इज हाफ लाईफ ऑफ द रिएक्शन. आता इकडे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हाफ लाईफ फाइंड आउट करायचं आहे. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा काहीच यूज नाही. तुम्हाला माहित आहे हाफ लाईफ साठी फॉर्म्युला आहे काय? टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. मग जर तुम्हाला जर हा रेट कॉन्स्टंट जर दिलेला असेल तर तुम्हाला या कॉन्सन्ट्रेशनची गरजच नाही. इथे मुलं कन्फ्युज होतात की हे यूज करायचं कुठे, पण याची गरज नाहीये. मग के तुम्हाला डायरेक्टच मिळतोय 0.693 आणि के ची व्हॅल्यू आहे 7 इंटू 10⁻⁴. विचार करा, हे 3 पॉइंट इथे आहे, 3 डिजिट जर राईटला शिफ्ट केला तर 693 इंटू 10 काय येईल? -3 अपॉन 7 इंटू 10⁻⁴. जर याने जर याला डिवाइड जर केलं तर तुमचं आन्सर 90 येईल. किती येईल? 90. आता आणखी एक इथे विचार करा, आणखी काय होईल? 90 इंटू 10⁻⁴ चा वरती गेल्यानंतर +4 इंटू 10⁻⁻3. बघा हा 10⁻⁴ वरती गेल्यानंतर +4 झाला आणि हा 10 आता होईल काय? सॉरी, याचा आन्सर 99 येईल. याने जर याला डिवाइड केलं तर किती येईल? 99. 90 लिहिलेलं. मग काय होईल? 99 आणि 10⁴ इंटू 10⁻⁻3 हे किती येईल? 10 येईल. मग तुमचं आन्सर किती येईल? 990. मग तुमचं आन्सर किती असेल? 990 सेकंड. ठीक आहे, मग क्वेश्चन मध्ये बघा, विचार करा परत एकदा. रेट कॉन्स्टंट दिलेला आणि कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होता? हाफ लाईफ. हाफ लाईफ म्हणजे टी हाफ फाइंड आउट करायचा होता. या क्वेश्चन मध्ये हे एक्स्ट्रा दिले, याचा काही कुठेच यूज नाही. तुम्हाला काय करायचं? फक्त हाफ लाईफचा तुम्हाला फॉर्म्युला द्यायचा होता, टी हाफची तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाते. आता आपण आपले नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपले नेक्स्ट क्वेश्चन कोणते आहेत बघा. फॉर द केमिकल रिएक्शन रेट लॉ दिलाय, म्हणजे रेट लॉचं एक एक्सप्रेशन दिलंय. इफ ए इज डबल्ड ऍट कॉन्स्टंट बी. म्हणजे इथे ना तुम्हाला काय दिलंय बघा, रेट साठी एक फॉर्म्युला दिलाय, म्हणजे रेट इज इक्वल टू काय? के A² आणि बी. आणि ते विचारलं दिलंय काय बघा, ए इज डबल म्हणजे ए किती आहे? ट्वाइस होतंय, म्हणजे काय होईल? के याचा स्क्वेअर आणि बी कॉन्स्टंट ठेवलाय. मला सांगा, सिंपल आहे, मी याचा आन्सर ओरली पण तुम्हाला सांगू शकतो. 2 फॅक्टरने काय होतंय, म्हणजे ए डबल होतोय आणि इथे काय त्याचा स्क्वेअर आहे. 2 चा स्क्वेअर किती येईल? 4. इन्क्रीज बाय फॅक्टर काय येईल? डायरेक्ट 4. बघा तरी पण तुम्हाला एकदा परत सांगतो. मग होईल काय? 4 तर आपलं इन्क्रीज म्हणजे इन्क्रीज बाय फॅक्टर 4 हे तुमचा आन्सर असेल. पण कसं बघा, की 2 चा स्क्वेअर केला तर 4 ए इंटू बी. म्हणजे हे बघा 4 टाइम तुमचं जे इनिशियल रेट आहे तो काय झालाय? इन्क्रीज झालाय. मग आन्सर काय? इन्क्रीज बाय फॅक्टर ऑफ 4. हा क्वेश्चन सिंपल होता. म्हणजे काय होतं, याच्यामध्ये असेच क्वेश्चन असतात. हा जर 4 टाइम जर इन्क्रीज झाला असता, म्हणजे 4 टाइम जर इन्क्रीज झाला असता ऑलरेडी ए 4 टाइम इन्क्रीज झाला असता, तर रेट हा तुमचा 16 टाइमने काय झाला असता? इन्क्रीज. कारण की 4चा काय होतोय? स्क्वेअर होतो. मग इथे 4चा स्क्वेअर काय आला असता? 16. मग आन्सर आला असतं इन्क्रीज बाय फॅक्टर 16 आलं असतं. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर एलिमेंटरी रिएक्शन. आता इथे परत रिएक्शन आहे. हा पण क्वेश्चन खूप सिंपल आहे. याच्यामध्ये काय करणार तुम्ही? 3H2 प्लस N2 गिव्ज आउट 2NH3. मी तुम्हाला याच्या आधी असाच एक क्वेश्चन सांगितलेला. याच्यामध्ये काय करतो आपण? रिएक्टंट आहेत ते मायनस DH2 अपॉन DT आणि हा 3 फॅक्टरने डिवाइड होईल इक्वल टू, इथे पण हा पण रिएक्टंट आहे म्हणून मायनस
dN2 बाय dt. इथे फॅक्टर नाही कोणताच, त्याच्यामुळे मल्टिप्लाय नाही करत आपण. हा मात्र प्लस येईल कारण की हा प्रॉडक्ट आहे. ठीक आहे, मग इथे काय येईल dNH3 बाय dt आणि याचं हे काय असेल, ऑप्शन काय असेल, सॉरी फॅक्टर काय -2. मग याचे ऑप्शन खरं तर खूप मोठे आहेत म्हणून मी ते लिहिले नाहीत. मग तुम्हाला 4 ऑप्शन मधले मॅच करायचे आहेत, याच्यातला एक ऑप्शन तुमचा करेक्ट असेल तर याच्यावरून तुम्ही ते मॅच करू शकता. ठीक आहे, तर याच्यावरचा पण क्वेश्चन सिंपल आहे, हा पण क्वेश्चन सिंपल आहे. आता आपण आपले लास्टचे 2 क्वेश्चन बघणार आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इफ द रेट ऑफ रिएक्शन इज एक्सप्रेस्ड ॲज, म्हणजे तुम्हाला इथे ना एक एक्सप्रेशन दिलंय, रिएक्शन एक्सप्रेशन दिले, याच्यावरून तुम्हाला रिएक्शन फाइंड आउट करायचंय. याच्या आधी आपण क्वेश्चन काय बघितले, एक रिएक्शन दिलेली त्याच्यावरून एक्सप्रेशन फाइंड आउट केलं. हा पण क्वेश्चन खूप सोपा आहे. मी तुम्हाला हे एक्सप्रेशन इथे परत लिहितो. 1/3 dA बाय dt इक्वल टू 1/2 dB बाय dt इक्वल टू dC बाय dt. बघा मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलेलं, जर मायनस असेल तर तो कोण असणार, रिएक्टंट. हा आणि काय करतो, जो कोएफिशियंट आहे त्याने डिवाइड करतो, म्हणजे हा जो फॅक्टर आहे तो वरती असणार आणि हा असणार ए. हा काय झाला रिएक्टंट मधला. हे दोन्ही प्लस आहेत म्हणजे हे प्रोडक्ट मध्ये असणार आहेत. हा फॅक्टर वरती जाईल, हा इथे येईल बी आणि हा इथे काय येईल सी. मग हे तुमचं काय असेल आन्सर. मग तुमचं आन्सर याच्यामध्ये 3A हे म्हणजे ऑप्शन 4th ऑप्शन. ठीक आहे, 3A गिव्स आउट 2B प्लस C म्हणजे हे तुमचं आन्सर आहे. म्हणजे बघा जर तुम्हाला एक्सप्रेशन दिलं असेल रिएक्शनचं तर त्याच्यावरून तुम्ही रिएक्शन आरामात फाइंड आउट करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याचे कोएफिशियंट निगेटिव्ह असतात तो रिएक्टंट आहे आणि ज्याचे कोएफिशियंट पॉझिटिव्ह आहेत तो काय प्रॉडक्ट आहे. आता लास्ट क्वेश्चन काय आपला बघा आजचा. इफ द हाफ लाईफ पिरियड ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 200 मिनिट्स. आपल्याला इथे टाइम पिरियड दिलाय, हाफ लाईफ पिरियड दिलाय, किती आहे 200 मिनिट्स. आपल्याला रेट कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे म्हणजे के फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, रेट कॉन्स्टंट म्हणजे के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ आणि टी हाफ तुमचा किती आहे 200 मिनिट्स. आता मी काय करतोय बघा 693 इंटू 10⁻³ करतो आणि हे किती येईल 200. जर विचार करा 693 ला जर 200 ने डिवाइड केलं तर आन्सर 3.465 इंटू 10⁻³ येईल. बघा तुमच्याकडे ऍक्च्युली मी हे डायरेक्ट का लिहिलं कारण की डिवाइड केल्यानंतर 3च्या टेबल मधला म्हणजे 3 मधून जर आन्सर जर कन्सिडर केलं तर फक्त एकच आहे आणि ते कोणतं आहे 3.465 आणि हे 10⁻³ तसंच पर मिनिट. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण केमिकल कायनेटिक्सचे सर्व टाईपचे क्वेश्चन बघितले आणि एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो अरेनियस इक्वेशन. मग ते तुम्हाला काय करायचंय म्हणजे लक्षात ठेवायचंय की अरेनियस इक्वेशन काय आहे ते. बघा जर तुम्हाला 2-3 फॉर्म्युले जर या चॅप्टर मधले व्यवस्थित येत असतील, डिव्हिजन मल्टिप्लिकेशन जर व्यवस्थित येत असेल तर या चॅप्टरमध्ये एकही असा क्वेश्चन नाही की जो तुमच्यासाठी डिफिकल्ट असेल. या चॅप्टरचा जर अभ्यास व्यवस्थित करायचा असेल फक्त 15 ते 20 मिनिटाचा जरी स्टडी केला तरी पण तुम्ही आरामात इथे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.